Good morning, all of you. In this lecture, we will start our add-on lecture, add-on concept. In last lecture, we were discuss what is mean by tourism, right? Tourism concept काय आहे हे आपण learn केलं. Then definition of tourism. Okay. So now we start historical development of tourism and types of tourist. Okay, हा दोन कॉन्सेप्ट आज आपण आजच्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. थोडंसं रिकॉल करूया आपण काय बघितलं होतं टुरिझम मध्ये. टुरिझम इज द टेम्पररी मुवमेंट, राईट. आपण काय बघितलं होतं, टुरिझम म्हणजे काय. टुरिझम इज द टेम्पररी मुवमेंट ऑफ पीपल टू डेस्टिनेशन आउटसाइड देअर नॉर्मल प्लेस ऑफ वर्क अँड रेसिडेन्स. म्हणजे आपण आपल्या नॉर्मल प्लेस वरून एका स्पेसिफिक प्लेस वरती जेव्हा मूव्ह होतो फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फॅक्शन. ओके, मेंटली किंवा फिजिकली तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी तुम्ही काय करताय तर टुरिझम किंवा टुरिस्ट ऍक्टिव्हिटी ही करत असता असं आपण म्हणू शकतो. ओके, पण ही जी मुवमेंट आहे ती कशी आहे बरं, टेम्पररी आहे. ओके, मुवमेंट ही कशी आहे, टेम्पररी आहे. As well as we will learn, tourism, they do not lead to the permanent residence and are not connected with the any earning activity. It's very important thing. Okay, म्हणजे जर आपण प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शनने एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ टुरिझम. टुरिझम मध्ये स्पेशली काय सांगतोय आपण, तर तुम्ही सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी काय करताय तर मूव्ह होताय एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेसवर. देन आणखी काय बरं बघितलं होतं आपण, प्रॉस्पेक्टिव्ह टुरिझम बघितले होते. फोर प्रॉस्पेक्टिव्ह, त्यामध्ये टुरिस्ट बघितले होते. देन बिझनेस प्रोव्हाइडिंग टुरिस्ट गुड्स अँड सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट ऑफ होस्ट कम्युनिटी और एरिया अँड द होस्ट कम्युनिटी. ओके, सो हे पॉइंट बघितले होते. ॲज वेल ॲज टुरिझम कॅन बी डिवायडेड बाय 4 कॅटेगरी. ओके, 4 कॅटेगरी मध्ये टुरिझम डिवाइड केलेले आहेत. इंटरनॅशनल टुरिझम, त्यामध्ये इनबाउंड आउटबाउंड आहे. इंटरनल टुरिझम, डोमेस्टिक टुरिझम अँड नॅशनल टुरिझम. ओके, इथेपर्यंत आपण लर्न केलं होतं. आज आपण पुढे जाऊया. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे टुरिझमचं, टुरिस्ट कॉन्सेप्ट ही कधीपासून इंट्रोड्यूस झालेली आहे आणि त्याचं इव्हॉल्युशन कसं होत गेलं त्या बेसवरती आपण आजचे क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो हिस्ट्रीमध्ये काय केलेले आहेत, 6 पार्ट केलेले आहेत टुरिझमचे. So the different tourism expert categorize development of tourism into 6 stage or era. So these are, first the empire era, that means BC to 5th century. Okay, कुठून स्टार्ट झाली आहे बघा, 5th century मध्ये empire era. सेकंड क्लासिफिकेशन केलेलं आहे मिडल एज इरा, त्याचं क्लासिफिकेशन असेल 5th to 14th सेंचुरी पर्यंत असेल. देन रिनायसन्स इरा 14th to 16th सेंचुरी मध्ये आहे. ओके, मिडल एजचं आणि याचं कॉम्बिनेशन सुद्धा केलेलं आहे, पुढे आपण बघणार आहोत. रिनायसन्स इरा. देन ग्रँड टूर इरा 1613 to 1785 AD. Then the mobility era 1800 to 1944, and the last, that means the modern era after 1945. ओके, म्हणजे इंडिपेंडंट नंतर जे काही ग्रोथ झालेली आहे ते आपण बघू शकतो, पण त्याच्या आधी सुद्धा टुरिझम ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झालेली आहे. आणि त्यावेळी म्हणजे टुरिझम कशाला म्हटलं जात होतं किंवा त्या जेव्हा तुम्ही मूव्ह केले जात होतात त्यावेळी काही प्रॉब्लेम होते का, किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी फेस करायला लागत होत्या आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीला तुम्ही टुरिझम म्हटलेलं आहे, त्या बेसवरती थोडीशी हिस्ट्री आपण शॉर्ट मध्ये लर्न करणार आहोत. स्टुडंट ऍड नाही होते. Then first era, the empire era. ओके, ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा कधी कुठून स्टार्ट झालेला आहे. BC टू 5th सेंचुरी मधला जो इरा आहे, जो ट्रॅव्हलिंग किंवा टुरिझमचा पिरियड आहे, तो एम्पायर इरा म्हणून आपण त्याला ओळखलं जाऊ शकतो. ओके, द एम्पायर इरा आर स्टार्टेड फ्रॉम द टाइम ऑफ द इजिप्शियन
to the Greek and finally come to an end with the fall of the Roman Empire. ओके, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तो कधी इजिप्शियन मध्ये स्टार्ट झालेला आहे आणि कधी एंड झालेला आहे तर रोमन एम्पायर मध्ये एंड झालेला आहे. लक्षात राहील, इजिप्शियन मध्ये स्टार्ट झालेला आहे आणि रोमन एम्पायर मध्ये तो काय झालेला आहे तर एंड झालेला आहे. ड्युरिंग द टाइम people began traveling to large number for governmental, commercial, educational and religious purpose. ओके, म्हणजे ह्या पिरियड मध्ये जेव्हा पर्सन मूव्ह होत होते हे असे आहेत का की 5-6 जणांचा एक ग्रुप केला आणि आपण फिरून आलो असं नाही, तर इथे जे नंबर ऑफ पीपल होते हे लार्ज नंबर ऑफ पीपल होते, मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, फॉर द पर्पज ऑफ कमर्शियल, फॉर द पर्पज ऑफ एज्युकेशनल और रिलिजियस. वेगवेगळ्या पर्पज साठी ते काय होत होते तर मूव्ह होत होते वन प्लेस टू अनदर प्लेस. सो फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स पीपल टू ट्रॅव्हल ड्युरिंग द एम्पायर इरा. मग यावरती मात्र काही फॅक्टर काय करत होते तर इम्पॅक्ट करत होते असं आपण म्हणू शकतो. एक थोडक्यात लक्षात ठेवायचं की कुठून कुठेपर्यंत स्टार्ट झालेला आहे, कुठे एंड झालेला आहे. देन इथे जी मूव्ह होणारी पर्सनची क्वांटिटी आहे ही लार्ज आहे, म्हणजे स्मॉल नंबर ऑफ क्वांटिटी नाहीये. Large number of people move from one place to another place for the purpose of governmental any activity or commercial, educational and religious. पहिला पॅरा क्लिअर झाला का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Factors: rich population with time and money to travel. म्हणजे काय सांगा बरं? रिच जो पॉपुलेशन, अमीर लोग हैं उनके पास पैसा और वक्त दोनों है Right. ट्रैवल करने के लिए. म्हणजेच जे रिच पर्सन आहेत तेच फक्त काय करत होते ह्या इरामध्ये मूव्ह होत होते, कारण त्यांच्याकडे सफिशियंट टाइम होता, सफिशियंट मनी होती है ना. पण ते लार्ज नंबर ऑफ पीपल मूव्ह होत होते वेगवेगळ्या पर्पज साठी. सो त्याचे फॅक्टर्स काय आहेत? रिच पॉप्युलेशन विथ टाइम आणि मनी टू ट्रॅव्हल. सेकंड, सेफ अँड इझी ट्रॅव्हल. ओके, safe and easy travel because they can easily afford. कारण रिच पर्सनच फक्त इथे काय होत होते तर मूव्ह होत होते, त्यामुळे त्यांची ट्रॅव्हलिंग सिस्टीम ही कशी होती? सेफ होती, इझी ते ट्रॅव्हल करू शकत होते. देन वाईडली एक्सेप्टेड करन्सी. आता इथे मात्र करन्सीचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे मात्र फेस करायला लागले नाही, कारण जी करन्सी आहे ही कशी होती तर सगळीकडे अप्लाय होणार होती, यूज होणारी होती. त्यामुळे काय सांगायचं आहे? वाईडली एक्सेप्टेड करन्सी. देन वाईडली यूज लँग्वेज. म्हणजे तर थोडक्यात जर तुम्ही विचार केला तर इथे पर्सन जी लँग्वेज कम्युनिकेट करणार आहेत ही कशी होती तर ही कॉमन लँग्वेज होती, करन्सी कॉमन होती. त्याच्यानंतर रिच पर्सन काय करत होते? ट्रॅव्हल करत होते, त्यामुळे सेफ्टी आणि ट्रॅव्हलिंग हे इझिली होतं. अँड लीगल सिस्टीम विच प्रोटेक्ट पर्सनल सेफ्टी. ओके, तुम्हाला लिगली सुद्धा प्रोटेक्ट केलं जात होतं का? थोडक्यात लक्षात ठेवायचं, तुम्ही मूव्ह कशासाठी करताय? फॉर द लाईक मेंटल और फिजिकल सॅटिस्फॅक्शन? नो, तुमचा पर्पज काय आहे ट्रॅव्हलिंगचा? गव्हर्नमेंटल, देन कमर्शियल, देन एज्युकेशनल अँड रिलिजियस. या 4 पॉइंट साठीच तुम्ही ट्रॅव्हल करताय. ओके, सो तुमचं एक स्पेसिफिक इंटेन्शन आहे या इरामध्ये, त्यामुळे तुम्हाला ह्या ट्रॅव्हलिंगच्या पिरियड मध्ये किंवा ह्या सिस्टीम मध्ये तुम्हाला लीगल प्रोटेक्शन सुद्धा दिलं जात होतं, तितकी सेफ्टी सुद्धा दिली जात होती. इज इट क्लिअर फर्स्ट इरा? Yes, ma'am. ओके, बाकी सगळ्यांना क्लिअर झालंय का? 1-2 स्टुडंट फक्त आवाज येत आहे. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा फर्स्ट इयर आपला कम्प्लीट झाला. सेकंड इरा याच्यामध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. मिडल, आपण पहिल्या पार्ट मध्ये 6 दिसत आहेत तुम्हाला, पण इथे 5 पॉइंट असणार आहेत, कारण मिडल इरा अँड रिनायसन्स इरा हा कंबाईन केलेला आहे. मिडल इरा मध्ये जे प्रॉब्लेम फेस करायला लागले ते रिनायसन्स मध्ये काय झालेले आहेत? थोडे सॉल्व्ह झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. सो ह्या इराचा जो पिरियड आहे हा लक्षात ठेवा 15th सेंचुरी पासून 14th सेंचुरी पर्यंत आहे. ओके, 15th सेंचुरी टू 14th सेंचुरी.
then travel almost disappear during the middle age era. ओके, इथे मात्र तुमचा जो डिसअपियर्ड आहे आपल्याला बघायला मिळाला. ओके, मिडल एज मध्ये वेअर ट्रॅव्हल बिकम डेंजरस. कारण आधी जरी तुम्हाला सांगितलं असेल की ओके सेफ्टी आहे, लीगल प्रोटेक्शन आहे, इझी आहे, पण ह्या मिडल एज इरा मध्ये मात्र त्याची डेंजरस लेवल ही काय झालेली होती, थोडीशी इन्क्रीज झाली होती आणि इरेग्युलर सुद्धा होती. ओके, ही ट्रॅव्हलिंग सिस्टीम ही कशी होती तर इरेग्युलर होती. सो द ट्रॅव्हल सिच्युएशन ड्युरिंग द मिडल एज काय आहे, कशी सिस्टीम होती बघा. ट्रान्सपोर्टेशन अँड सेफ्टी डिक्लाइन. तर एक पहिला पॉइंट जो आहे पहिल्या इरामधला तो तुम्ही ड्रॉबॅक म्हणून इथे घेऊ शकता, बिकॉज तिथे काय सांगितलेलं आहे, लार्ज नंबर ऑफ पीपल मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस फॉर द पर्पज ऑफ गव्हर्नमेंटल, रिलिजियस अँड एज्युकेशनल पर्पज. लार्ज नंबर ऑफ पीपल, पण ते लार्ज नंबर कसे होते, रिच होते. हा पुढचा भाग आहे. देन इथे काय सांगतो आपण, जेव्हा ते लार्ज नंबर इन्क्रीज होत गेले त्यामुळे काय झाली मग ही सिस्टीम थोडीशी डेंजरस झाली है ना. देन थोडीशी इरेग्युलर झाली आणि मग सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडेसे प्रॉब्लेम इथे फेस करायला लागले मिडल एज इरामध्ये. सो ट्रान्सपोर्टेशन अँड सेफ्टी डिक्लाइन आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, सेफ्टी सिस्टीम ही काय झाली तर थोडी कमी होत गेली. लेस ऍक्सेप्टन्स ऑफ करन्सीज अँड लेस नॉलेज ऑफ कॉमन लँग्वेज. म्हणजे तिकडे जे पॉइंट होते ते इकडे येऊन ड्रॉबॅक वरती आले थोडक्यात जर बघितलं तुम्ही. ओके, म्हणजे आधी सांगितलं होतं की ओके तुमची करन्सी ही ऍक्सेप्टेबल आहे, म्हणजे तुमचा एरिया काय होत गेला बरं ह्या पिरियड मध्ये थोडासा एक्सपांड होत गेला. आणि जेव्हा तुमचा एरिया एक्सपांड होत गेला तेव्हा तुमची करन्सी कशी आली, नॉन ऍक्सेप्टेबल होत यायला लागली. त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज बॅरियर येऊ लागले है ना, म्हणजे कॉमन लँग्वेज प्रॉब्लेम इथे फेस करायला लागले. सम ट्रॅव्हल बाय क्रुसेडर टू होली लँड. Then Marco Polo, a historical travel in the late 13th century. Then the rebirth. आता इथेपर्यंत जो आहे हा पॉइंट मिडल एज इरा मधला आहे. ओके, इथे काय आहे ते मिडल एज इरा मधले प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर रिबर्थ कुठे झालेले आहे, रिनायसन्स मध्ये थोडीशी तुम्हाला इम्प्रुव्हमेंट बघायला मिळेल. जे प्रॉब्लेम तुम्हाला मिडल एज इरा मध्ये होते ते प्रॉब्लेम कुठेतरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न हा रिनायसन्स मध्ये बघायला मिळेल. सो द रिबर्थ इन द ट्रॅव्हल इमर्ज स्लोली ड्युरिंग द रिनेसन्स इरा, दॅट मीन्स 14th to 16th century. ओके, 14th to 16th सेंचुरीचा जो पिरियड आहे हा रिनेसन्स इराचा असेल. सो इथे काय झालं बरं मग, ट्रेड रूट स्लोली बिगन टू रिओपन as commercial activity grew and the merchant ventured into the new territories. आणि तुम्ही काय झाले माहिती, न्यू टेरिटरीज इंट्रोड्यूस झाली किंवा कमर्शियल ऍक्टिव्हिटी इथे जास्त तुम्हाला बघायला मिळाल्या. दॅट इज वाय इन्क्रीज द इंटरेस्ट. आणि नक्कीच असं म्हणता येईल की त्यामुळे इंटरेस्ट हा ट्रॅव्हलिंगचा इन्क्रीज झाला, ऍज वेल ऍज इन्क्रीज इंटरेस्ट इन द ट्रॅव्हल फॉर कॉमर्स अँड प्लेजर. आणि त्याचबरोबर तुम्ही थोडस कमर्शियल त्याला पॉइंट ऑफ व्ह्यू दिल्यामुळे परत त्याची ह्या इरा नंतर थोडीशी ग्रोथ झालेली बघायला मिळेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट इराकडे आलो तर आपण द ग्रँड टूर इरा. त्याचा पिरियड लक्षात ठेवा, 16th 13th to 1785 AD. The trend of luxurious travel started by the wealthy English. ओके, म्हणजेच इथून तुमची जी ऍक्टिव्हिटी होती ही कुठे चाललेली आहे, ग्रँड टूर इरा मध्ये लक्झरियस कडे चाललेली आहे. आधी होती ही तुम्ही एखाद्या स्पेसिफिक इंटेन्शनने मूव्ह होत होता स्पेशली फॉर द पर्पज ऑफ कमर्शियल थिंग. ओके, पण इथे आहे हा जो इरा आहे हा तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करताय, लक्झरियस साठी मूव्ह होत आहे. सो डेव्हलप ऍज अ स्टेटस सिम्बॉल अँड स्प्रेड थ्रू आउट द युरोप. म्हणजे हे सुद्धा लक्षात येईल की इथे सुद्धा रिच पर्सन असणार आहे किंवा जे अफोर्ड करणारे पर्सन आहेत हेच मूव्ह करत होते फॉर द पर्पज ऑफ लक्झरियस. ओके, म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी. सो गोल वॉज टू एक्सपिरियन्स द सिव्हिलाइज्ड वर्ल्ड है ना.
ना. तर इथे त्यांचा पर्पज काय होता, गोल काय होता? द गोल वॉज एक्सपिरियन्स टू सिव्हिलाइज्ड वर्ल्ड अँड स्टडी द आर्ट अँड सायन्स. म्हणजे जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल आठवतंय का बघा, म्हणजे ते त्याच्याशी रिलेट करेल. जसं आपण वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये जाऊ, तिथले आर्ट काय आहे, ते काय करतो, त्याचा एक्सपिरियन्स घेतो. सो लक्झरियस गोष्टींकडे ह्या इथे काय केलं जातं, तर बघितलं गेलं जातं. सो दीज ट्रॅव्हल ऑब्टेन लेटेस्ट फॉर सेव्हरल इयर. आणि हीच ऍक्टिव्हिटी आता सुद्धा आपल्याला बघायला मिळते, जिथे आपण आर्ट किंवा काही सायन्स थिंग काय करतो, एक्सपिरियन्स घेण्यासाठी मूव्ह होतो फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. म्हणजे इथे असं नाहीये की फक्त आपण आपल्या आपल्या कंट्रीज मध्येच मूव्ह होतो, तर इथे आपण युरोपमध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा मूव्ह होतो. सो दिस ट्रॅव्हल ऑब्टेन लेटेस्ट फॉर द सेव्हरल इयर. सो ग्रोथ इन ट्रॅव्हल फॉर द बिझनेस रिझन. आता हा पण इरा शक्यतो काय सांगतो तुम्हाला, म्हणजे बिझनेस रिझनच इथे काय होतं, तर कमर्शियल रिझनच इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळत होतं. इज इट क्लिअर? Yes, ma'am. मध्ये लक्षात ठेवा की स्टेटस सिम्बॉल आहे, लक्झरियस ट्रॅव्हल आहे, आणि गोल काय होता त्यांचा, एक्सपिरियन्स द सिव्हिलाइज वर्ल्ड. ओके. आणि कशाचा स्टडी करणे, आर्ट अँड सायन्सचा स्टडी करण्यासाठी, आर्ट अँड सायन्स बट रिलेटेड टू द बिझनेस रिझन. ओके, रिलेटेड टू द बिझनेस रिझन. आणि याचंच एक्सपान्शन पुढे झालेलं आपल्याला बघायला मिळेल. द मोबिलिटी इरा 1800 to 1944. ओके, बिफोर इंडिपेंडंट. सो थोडीशी ग्रोथ झालेली बघायला मिळेल आपल्याला ऍज कम्पेअर टू लास्ट इरा. सो ग्रोईंग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. सो ह्या इरामध्ये काय झालं बरं, तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी थोड्याशा ग्रो झालेल्या बघायला मिळेल. सो इन्क्रीज इन सिस्टीम मोड अँड स्पीड ऑफ ट्रॅव्हल. काय झालं, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, जर तुम्हाला मूव्ह व्हायचं असेल, सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, राईट. मग ह्या इरामध्ये ती सिस्टीम जी आहे ही आपल्याला चेंज झालेली बघायला मिळाली. मग रिलेटेड टू रोड ट्रान्सपोर्ट असेल, रेल्वे ट्रान्सपोर्ट असेल, स्टीमशिप असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. सो ही सिस्टीम ह्या इरामध्ये काय झालेली आहे, तर इन्क्रीज झालेली आहे, हे लक्षात ठेवा. सो ऍज द रिझल्ट इकॉनॉमिक ग्रोथ ऍक्टिव्हिटी बघायला मिळते. देन फादर ऑफ टुरिझम कोण आहेत हे लक्षात राहू दे तुमच्या, थॉमस कुक इज द फादर ऑफ टुरिझम. ओके. सो डेव्हलप टूर पॅकेज फॉर मास ट्रॅव्हल. मग आता हे जे फादर आहेत त्यांचं इंटेन्शन काय होतं, तर खूप साऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे, ट्रॅव्हल केलं पाहिजे. आणि ह्यासाठी यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी काय केल्या बरं, इंट्रोड्यूस केल्या आफ्टर दिस इरा, त्या इरा नंतर. ओके. So Thomas Cook is the father of tourism. Okay. So the intention of automobile and airplane expanded freedom to travel. So काय काय इथे थोडंसं तुम्हाला फ्रीडम दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही काय करा, आधीचे जे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आणखी काय यूज करू शकता. मग एरोप्लेन असेल तर हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करून मूव्ह होऊ शकता फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, फ्रॉम वन कंट्री टू अनादर कंट्री. आणि त्यावेळी त्यांनी काय केलं बरं, थॉमस कुकनी इन 1841 त्यांनी पहिली टूर ऑर्गनाइज केली इंग्लंडमध्ये, लक्षात ठेवा. ओके. ज्यामध्ये किती पर्सन होते, 517 पर्सन होते. हे सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. ओके. थॉमस कुकनी फर्स्ट टूर ऑर्गनाइज केली, त्यामध्ये 517 पर्सन होते. आणि कुठे कुठे इंट्रोड्यूस केली होती, ती विजिट केली होती इंग्लंडमध्ये 1841. इज इट क्लिअर? मोबिलिटी इरा. Yes, ma'am. Yes, ma'am. अँड लास्ट इरा मॉडर्न इरा, जो आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे आफ्टर 1945 पासून. ओके. सो हे माहिती आपल्याला. मग ह्या इरामध्ये आताची सिच्युएशन आणि थोडीशी ट्रॅडिशनल आपण बघू शकतो. सो पेड व्हॅकेशन इंट्रोड्यूस इन द अर्ली 1990s मेड लेक्चर ट्रॅव्हल पॉसिबल फॉर द वर्किंग अँड मिडल क्लास. म्हणजे इथे फक्त रिच क्लासेस मूव्ह करू शकतात का, नाही. तर लक्षात ठेवा, मिडल क्लास पर्सन ऑल्सो मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. So million of people were introduced to international travel during World War II. So World War II नंतर million of people move करत होते
one place to another place. So advent of jet travel shorten travel time. जसं की आता इथे तुम्ही म्हणाल की एरोप्लेनने सगळे जात होते किंवा बाकीचे जे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत त्याने नाही, तर जेट ट्रॅव्हल स्पेसिफिक सांगितलेलं आहे की या मोड ऑफ ट्रान्सपोर्टने काय केले जात होते, तर पर्सन वन प्लेस टू अनदर प्लेस हे जात होते. सो आणखी बरं त्याचं काही फीचर सांगितलेलं आहे. टाइम, मनी, सेफ्टी अँड इंटरेस्ट in travel lead to unparalleled growth of tourism. So development of mass tourism. आणि म्हणून इथे आपल्याला मास टुरिझमची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते, कारण त्यावेळेचे जे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट होते किंवा जेट ट्रॅव्हल असेल यामध्ये सुद्धा सेफ्टी होती किंवा रिझनेबल होते. टाइम त्या पिरियडशी कम्पेअर करता सफिशियंट टाइम मध्ये आपण मूव्ह होऊ शकत होतो. ओके, anywhere, anytime. So that is why here said development of mass tourism is possible in modern era. Is it clear? Historical development of tourism. Yes, ma'am. So काय बघितलं बघूया आपण 5 पॉइंट. काय काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. एम्पायर इरा मध्ये एम्पायर इरा कुठून स्टार्ट झालेला आहे. एम्पायर इरा स्टार्टेड फ्रॉम इजिप्शियन. ओके, इथून स्टार्ट झालेला आहे अँड एंड कुठे झालेला आहे, एंड विथ द फॉल रोमन एम्पायर. ओके, सो इथे जे मूव्ह होणारे पर्सन आहेत हे कसे आहेत, लार्ज नंबर ऑफ पीपल मूव्ह फ्रॉम द पर्पज ऑफ गव्हर्नमेंटल, कमर्शियल, एज्युकेशनल अँड रिलिजियस पर्पज. त्याचे काही फॅक्टर सांगितले होते. रिच पर्सन मूव्ह. ओके, रिच पॉप्युलेशन इथे बघायला मिळत होतं, त्यांच्याकडे सफिशियंट टाइम होता, मनी होते. देन ह्या पिरियड मध्ये ट्रॅव्हलिंग जे होतं ते सेफ होतं, इझी होतं, वाईडली एक्सेप्टेबल करन्सी बघायला मिळाली. देन लँग्वेज कॉमन होती आणि त्यांना लिगल प्रोटेक्शन सुद्धा दिलं गेलं होतं. मिडल एज इरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट झाले रिगार्डिंग लँग्वेज, रिगार्डिंग करन्सी, रिगार्डिंग सेफ्टी. ओके, आणि ह्या गोष्टी कुठेतरी ओव्हरकम झालेल्या बघायला मिळतात आपल्याला रिनायसन्स इरामध्ये. मग रिनायसन्स इरामध्ये थोडीशी ग्रोथ झालेली बघायला मिळते बिकॉज दे प्रेफर द कमर्शियल ऍक्टिव्हिटी, आणि त्यांनी कुठेतरी कमर्शियल ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स दिलं होतं. ओके, देन ग्रँड टूर इरामध्ये थोडीशी डेव्हलपमेंट आणखी झालेली बघायला मिळते, कारण तिथे लक्झरियस ट्रॅव्हलला इम्पॉर्टन्स दिलं गेलं होतं. ओके, स्टेटस सिम्बॉल बघायला मिळालं होतं आणि त्यांचं गोल काय होतं त्या इराचं, तर सिव्हिलाइज्ड वर्ल्ड. ओके, as well as to learn art and science regarding business purpose or business reason. Then fourth era बघितला आपण mobility era. That means here we can easily move one place to another place. Doesn't matter class of people. Okay, so इथे थॉमस कुक he is the father of tourism. यांनी काय केले, एक टूर ऑर्गनाइज केली होती जी फर्स्ट टूर होती, त्यामध्ये 517 पीपल होते. जी टूर इंग्लंड मध्ये काय केली होती, ऑर्गनाइज केली होती 1841 मध्ये. अँड लास्ट इरा बघितला आपण मॉडर्न इरा, ज्यामध्ये पेड व्हॅकेशन होतं, जिथे आपण मनी स्पेंड करून काय करत होतो, वन प्लेस टू अनदर प्लेस वरती जात होतो. तिथे मिडल क्लास पीपल आपल्याला जास्त बघायला मिळत होते. आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर हा इरा स्टार्ट ऍक्च्युअली झाला. देन ऍडव्हेंट ऑफ जेट ट्रॅव्हल, शॉर्टन ट्रॅव्हल टाइम, जिथे आपण जेट ट्रॅव्हल काय करू शकत होतो, यूज करू शकत होतो. हा इरा सुद्धा आपल्याला टाइम, मनी, सेफ्टी काय करत होता, तर क्रिएट करून देत होता. इथे अनपॅरलल ग्रोथ झालेली बघायला मिळाली, कारण ही सेफ्टी इरा म्हणून सुद्धा हा ओळखला जातो. इज इट क्लिअर टुडेज क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, थँक्यू.